आणि इथली कुठली गोष्ट करतो आरोग्याचीच करते आणि हे सर्व आरोग्याची गोष्ट करण्यासाठी आपण सरकारला हे करणार आहे. आणि इथला नाही तर आज आम्ही तो कसं नाही करू आणि आम्हाला कसं करायचं आहे तर या देशात मोठे स्वातंत्र्य हे फक्त बाबासाहेबांनी बौद्ध समाजासाठी नाही, एसटी समाजासाठी नाही, सर्व बहुजनांसाठी या देशाच्या तमाम जनतेसाठी आर्टिकल 19 या ठिकाणी प्रत्येकासाठी. सर्व नमस्कार, मी डॉक्टर निखिल होते. आज महाराष्ट्र राज्य आरोग्यवर्धिनी योग शिक्षकाचा आपण राज्यस्तरीय महामोर्चा काढलेला होता. यामध्ये विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश सर्व ठिकाणचे आमचे योग शिक्षक आलेले होते. याआधी आम्ही जिल्हेवाईज निवेदन दिले होते. आमची संपूर्ण मागणी आहे की आरोग्यवर्धिनीचे जे चालू असलेले सत्र हे पुन्हा सुरुवात करावे आणि गेल्या अनेक दिवसापासून ज्यांचे योग शिक्षकाचे थकबाकी आहे मानधन ते देण्यात यावे. त्याच धर्तीवर सर्वात मुख्य मागणी म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे ते म्हणजे हरियाणाला योग आयोग चालू झालेला आहे, राजस्थानला योग आयोग चालू झाला आहे, गुजरातला योग आयोग चालू झाला आहे. तसंच महाराष्ट्रात सुद्धा राज्य योग आयोग चालू व्हायला पाहिजे. कारण की सर्वच ठिकाणी यांच्याच सरकार आहे, यांच्याच पूर्ण टीम आहे. ज्याप्रमाणे मध्य प्रदेशला लाडकी बहीण योजना चालू होऊ शकते त्याचप्रमाणे इथे योग आयोग का बरं लागू नाही होऊ शकत. ह्याच आमच्या गोष्टी घेऊन आम्ही संपूर्ण योग शिक्षक आज इथे आलेलो आहे आणि डेडिकेशन याच्या आधी पण दिलेलं आहे. त्यांच्याकडून आम्हाला रिस्पॉन्स हो म्हणून आलेला आहे. पण आज आम्हाला जोपर्यंत GR येत नाही तोपर्यंत आमच्या संपूर्ण योग टीचरनी ध्यान घेतलेलं आहे की इथेच आम्ही ध्यान लावून प्राणायाम करून बसूया आणि जर काम नाही जमलं तर शीर्षासन करताही आमच्या योग टीचरला येते. तर जोपर्यंत आमची मागणी पूर्ण नाही होणार तोपर्यंत आज आम्ही निघणार नाही. शेवटच्या सणापर्यंत आज आम्ही GR घेऊनच जाऊ.